अनेक नेते रोजची वर्तमानपत्र तरी वाचतात की नाही ही शंका उपस्थित व्हावी अशी सध्याची स्थिती आहे। कोकाटेंच्या वादग्रस्त विधानाला 24 तास झाले आहेत। ते काय बोलले हे वर्तमानपत्रात छापून आलंय। त्यांच्या विधानाच्या बातम्या सुरू आहेत, मात्र कोकाटे नेमकं काय बोलले हे आपल्याला माहित नसल्याचं विधान अजित पवारांनी केलंय। आगे हमारे दोस्त आगे। मी प्रफुल्ल पटेलला सांगतो माझा नादाला लागू नको, नागडा करेन। अरे बाळासाहेब यांना आपण नमन करतो। सगळ्यांना सांगितलं की आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली। तुम्ही सुखातात ना, तिकडे भांडी घासताय ना, त्यांची जुनी भांडी करताय ना, त्यांचे चपला बूट पॉलिश करताय ना, मग करत राहा। वक्फ सुधारणा विधेयकाच्या भाषणांवरून राऊत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांमध्ये खडाजंगी रंगली। वक्फ विधेयकावर टीका करताना राऊतांनी सरकारवर निशाणा साधल्यानंतर पटेलांनी त्यांना उत्तर दिलं। सर, मैं देख रहा हूं कल से दोनों सदनों में गरीब मुसलमानों की बहुत चिंता हो रही है। अचानक इतनी चिंता हो रही है कि मुझे डर लगने लगा है, और मुसलमान भी डरे, हिंदू भी डरे हैं कि इतनी चिंता गरीब मुसलमानों की क्यों हो रही है। रिजू जी, मैंने आपका भाषण सुना, फिर गृहमंत्री जी का भाषण सुना। मुसलमानों की इतनी चिंता बैरिस्टर जिन्ना भी नहीं करते थे। बैरिस्टर मोहम्मद अली जिन्ना ने भी कभी इतनी चिंता मुसलमानों की नहीं की थी, वो आप कल से कर रहे हो। मुझे तो लगा कि बैरिस्टर जिन्ना का कब्र से आत्मा उठकर अपने शरीर में घुस गया। ऐसा मत करो। हमें पहले लगता था कि हम सब मिलकर एक हिंदू राष्ट्र बना रहे हैं, लेकिन आपका भाषण, ये आपके सब देखकर मुझे लगा आप हिंदू पाकिस्तान बनाने जा रहे हो। ये आगे हमारे दोस्त आगे। अरे बाळासाहेब यांना आपण नमन करतो। त्यांनी आपल्याला काय सगळ्यांना सांगितलं की आम्हाला अभिमान आहे की माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली। हे बोलले ना, बरोबर है। आणि आपको धन्यवाद के बोलने दिया, मगर इनको धन्य नहीं 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 नहीं, काय आम्हाला काही चिंता नहीं। वो आपको जो बोलना है बोलो, सच्चाई सच्चाई। देखो अभी अभी क्यों ऐसा कर रहे हो। पहली बार हमारे संजय भैया का भाषण नरोबा कुंजोरबा था। कभी नहीं तो बिल्कुल टट 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 बोलते। आज क्या बोलूं क्या नहीं बोलूं उनको समझ में नहीं आ रहा था। पटेलांनी 92 मधल्या बाबरी मशिदीवेळी शिवसेनेच्या भूमिकेचा दाखला दिला। त्यावर राऊतांनी 2014 मध्ये भाजपनंच पटेलांवर केलेले दाऊद इब्राहिमच्या हस्तकासोबत संबंधांच्या आरोपांवर बोट ठेवलं। ज्याने आपल्या बापाच्या पाठीत खंजीर बसला, बाप त्यांचा शरद पवार, माननीय शरद पवार, त्या बापाच्या पाठीत खंजीर बसणारा हा माणूस इतरांना बोलतो रंग बदलता। ज्या प्रफुल्ल पटेलांवर नरेंद्र मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केलाय, स्वतः दाऊदचा हस्तक, इक्बाल मिर्ची याच्याबरोबरचे व्यवहार केल्यामुळे त्यांच्यावरती ईडीच्या कारवाया झाल्या, त्यांच्या संपत्त्या जप्त झाल्या, भाजपचे बूट चाटून ईडीने क्लीन चिट दिली, मोदी शहांची धुणी भांडी करून क्लीन चिट मिळवली। आताही तेच करताय। भाजपचे आरोप खरे होते की खोटे यावर पटेलांनी भाष्य केलं नाही, मात्र ट्विटद्वारे माझ्या चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरं झालं असतं, असं पटेलांनी राऊतांना उद्देशून म्हटलं। मला पवार साहेबांनीच माहिती दिली। पवार साहेबांकडून माहिती घ्यायची वेळ असती तर पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून आपण गेला नसता ना। बघा, हे गृहस्थ व्यापारी आहेत, हे डरपोक आहेत। व्यापार करणं अपराध नाही, पण डरपोक आहे। त्यांच्या सुदैवानं त्यांचा माईक चालू होता आणि आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे माझा माईक बंद होता, नाहीतर माझं उत्तर रेकॉर्डवरती आलं असतं। मी त्यांना उत्तर दिलं आहे। आणि भारतीय जनता पक्षाच्या IT सेलने जणू काय प्रफुल्ल पटेल हे फार मोठे योद्धे आहेत। हां, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जर्मनीत जाऊन युद्ध जिंकून आले आहेत आणि मग ते भंडाऱ्यामध्ये उतरले, अशा तऱ्हेने जे काय दाखवलं आहे, ओळखतो मी। आता तुम्ही शब्द माझा कापाल, लोक आहे ते सगळे डरपोक।
हे आमच्याशी काय लढतायत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा विषय संपलेला आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जी भूमिका होती ती स्पष्टपणे मी मांडलेली आहे आणि आम्हाला फार काही चिखलामध्ये दगड मारून आपल्यावर चिखल उडवून घ्यायचा नाही. त्यामुळे ज्यांची पात्रता नाही, जी भोंगा म्हणून केवळ कर्कश आवाजात बोंबलत असतात, यांच्यावर अधिक आम्हाला काही बोलायचं नाही आणि चिखलामध्ये दगड मारायचा नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला अक्कल पाजायला जाऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हा विषय संपलेला आहे आणि आम्हाला काही चिखलामध्ये दगड अधिक पटेल विरोधात असताना भाजपनं त्यांच्यावर दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिर्चीसोबत आर्थिक व्यवहाराचे आरोप केले. पटेलांच्या मालकीचे वरळीतील काही फ्लॅट्सचा व्यवहार इक्बाल मिर्चीशी संबंधित असल्याचा आरोप केला. 2019ला ईडीनं तपास करत या प्रकरणी पटेलांची 12 तास चौकशी केली. नंतर 2021 सालापर्यंत पुढच्या अनेक ईडीच्या समन्सना पटेल हजर राहिले नाही. अखेर जुलै 2022 मध्ये ईडीनं पटेलांचे 7 फ्लॅट्स जप्त केले, ज्याची किंमत अंदाजे 180 कोटी सांगितली जाते. जुलै 2023 साली पटेलांसह अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत सामील झाला. जून 2024ला या प्रकरणात पटेलांना क्लीन चिट मिळाली आणि ईडीने जप्त केलेले सर्व फ्लॅट पटेलांना परत देण्यात आले. याआधी विमान घोटाळ्याच्या सीबीआयच्या तपासातही पटेलांना क्लीन चिट मिळाली. या दोन्ही क्लीन चिटवरून विरोधकांनी पटेलांसह भाजपवरही निशाणा साधला होता. भोपाळ येथे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान 70,000 कोटीचा घोटाळा आणि त्यातल्या आरोपींना सोडणार नाही असं सांगतात आणि 8 दिवसामध्ये अजितदादा पवार हे स्वतःचा पक्ष फोडून हे देवेंद्र फडणवीसांच्या सोबत सरकारमध्ये सम्मिलित होतात. याच घटनेमध्ये हे सर्व काही याची उत्तरं दडलेली आहेत. हर्षवर्धन सपकाळ ही नई नवेली दुल्हन आहे. एखादी नवीन सून ज्यावेळेस घरात आल्यानंतर स्वतः घरपण सिद्ध करण्याचा जसा प्रयत्न करते, तशी ही व्यक्ती मी काँग्रेसचा किती पुळका असलेली व्यक्ती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते. हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांच्या काँग्रेस पक्षांनी, ज्या काँग्रेस पक्षांनी फक्त गैरवापर मुस्लिम समाजाचा केला, त्यांनी अजितदादांवर बोलावं इतकी त्यांची उंची नाही. शेवटी हर्षवर्धन सपकाळ सूर्यावर थुंकताना एकदा विचार करावा, तुम्ही जे थुंकण्याचा प्रयत्न केला ते तुमच्या तोंडावर उमटलेलं आहे. त्यामुळे नवीन नवीन ॲडमिशन आहे, जास्त फळफळ करू नका. फळफळ करणारा दिवा हा लवकर विझत असतो, एवढं लक्षात ठेवा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. याशिवाय पर्याय तरी काय पर्याय? अजितदादाला खरं तुम्ही आपसात एकांतात विचारा का तुम्हाला भाजप आवडते काय म्हणा. ते म्हणून बा मला आता अटकलंय काम म्हणून मी तिथं आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.